तरुणांचं दिल्लीतील आंदोलन, सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण, प्रकृती खालावली पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी कुठेच दिसले नाहीत। राहुल गांधींनी आंदोलकांची भेटही घेतली नाही। त्यामुळे राहुल गांधी नेमके कुठे आहेत? राहुल गांधी सोनम वांगचुक यांची भेट का घेत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला। पण आज अखेर राहुल गांधींनी आंदोलकांची भेट घेतली। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली। तरुणांवर अमानुष लाठीचार्ज झाल्यानं त्यांनी पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। तरुणांवर लाठीचार्ज केल्यानं मोदी सरकार आता अडचणीत आल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे। पीएम मोदींची तरुणांमधील लोकप्रियता कमी होताना दिसतेय असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की 2029च्या लोकसभेत भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतं का? राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान बनू शकतात का? भाजपच्या विरोधात कसं वातावरण तयार होत आहे? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पंतप्रधान मोदींची तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आहे। तरुणांमध्ये मोदी मोदी नावाचा जल्लोष पाहायला मिळतो। आज पीएम मोदींचे जे इन्स्टावर 101 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यातील जास्तीत जास्त फॉलोअर्स तरुणच आहेत असं म्हटलं जातं। मात्र पीएम मोदींनी जी मागील 12 वर्षांमध्ये प्रतिमा तयार केली ती काहीच दिवसांमध्ये त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मलिन केल्याची चर्चा आहे। पीएम मोदींवर तरुणांचा प्रचंड विश्वास होता। याच विश्वासामुळे तरुणांनी आणि नागरिकांनी 2014 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान बनवलं। पीएम मोदींनी तरुणांना आणि नागरिकांना अनेक आश्वासनं दिली। मोदींनी अनेक धडाकेबाज निर्णयही घेतले। त्यामुळे सर्वांनाच वाटलं की असे पंतप्रधान भारताला मिळणं मुश्किल आहे। पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती जी पूर्ण झालीच नाहीत। पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत जनतेनं भाजपला भरभरून मतदान केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही चांगलं काम करत असले तरी त्यांच्या पक्षातील काही नेते मात्र त्यांना बदनाम करताना दिसत आहेत। पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना E20 इंधनानं अडचणीत आणलं। नितीन गडकरींनी इथेनॉलचा खूप प्रचार प्रसार केला, पण हे E20 इंधन फेल ठरल्याचं म्हटलं जात आहे। भाजपचे जे मतदार समजले जातात, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, ते भाजपपासून दूर होताना दिसत आहे। कारण E20 मुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे आरोप होत आहेत। कार खराब झाल्यानं नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतोय। दुसरं अडचणीत येण्यामागचं कारण म्हणजे राम मंदिर। राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरण चांगलंच गाजलंय। राम मंदिरातून कोट्यवधी रुपये गायब झाल्याचा आरोप होतोय। त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होतीये। मात्र अप्रत्यक्षरित्या पंतप्रधानांच्या प्रतिमेला देखील याचा धक्का बसतोय। ज्या राम मंदिरावरून भाजपला देशभरात सत्ता मिळाली, त्याच राम मंदिरातील दान प्रकरणावरून आता भाजप अडचणीत आलंय। भाजपला सर्वात जास्त अडचणीत आणलं गेलंय ते म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणानं। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे परीक्षा पद्धतीवरील विश्वास पार उडालाय। आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी जमा झाले। चलो संसद मार्चच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्यासाठी पेटून उठलेला हा तरुण देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र न्याय मिळावा यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली। भर रस्त्यात भावी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या जबर मारहाणीचे आणि धक्काबुक्कीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। डोक्यावर आणि अंगावर पडणाऱ्या काठ्यांचा सामना करत असतानाही मागे न हटणाऱ्या तरुणांच्या आक्रोशानं दिल्लीचे रस्ते हादरून गेले। सरकारच्या या दडपशाहीच्या आणि क्रूर कारवाईच्या पवित्र्यामुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष शमण्याऐवजी आणखी तीव्र झाला। देशभरातून प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला जातोय। या सर्व प्रकारामुळे देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलंय। राहुल गांधींनी थेट जंतर मंतरवर जाऊन या पीडित आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत या आक्रोशाला मोठं राजकीय व्यासपीठ मिळवून दिलं। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ठिय्या मांडत राहुल गांधींनी शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली। एकेकाळी तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय असलेल्या सरकार विरोधात आज तोच तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्यानं केंद्र सरकार पार अडचणीत सापडलंय। या पेटलेल्या आंदोलनानं आगामी राजकीय समीकरणांना थेट आव्हान दिलंय। राहुल गांधींनी पहिल्यांदाच थेट आंदोलनात जाऊन तरुणांना भेट दिली नाही, ते सोनम वांगचुक यांनाही भेटले नाहीत। यामागे एक मोठं कारण सांगितलं जात होतं। जर राहुल गांधी आंदोलनस्थळी गेले असते तर काँग्रेसनंच हे आंदोलन सुरू केलंय।
राहुल गांधी यांनीच वांगचुक यांना उपोषणावर बसवलंय असा अजेंडा चालवत या आंदोलनाला चिरडून टाकण्यात आलं असतं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राहुल गांधी या आंदोलनापासून दूरच राहिले. मात्र आता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्यानं राहुल गांधी थेट मैदानात उतरलेत. त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता केंद्र सरकार बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. राम मंदिरातील दान चोरी, E20 इंधन, पेपरफुटी प्रकरण, तरुणांवर अमानुष लाठीचार्ज, रस्त्यांवर खड्डेच खड्डे यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांना सामोरं जात भाजपला 2029 ची लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान या तरुणांपासून दूर जाताना दिसत आहेत, तरुणांशी चर्चा करत नाहीयेत, त्याच ठिकाणी राहुल गांधी तरुणांसोबत रस्त्यावर उतरत त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राहुल गांधींसोबत तरुण मोठ्या प्रमाणात जोडले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून आतापर्यंत मोठं काम करत आपली प्रतिमा मोठी केली आहे. भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणाऱ्या नेत्यांमध्ये पीएम मोदींचं नाव समाविष्ट. मोदींची क्रेज मोठ्या प्रमाणावर असली तरी पक्षातील इतर नेते त्यांना अडचणीत आणत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजप विरोधात देशभरात वाढलेला रोष भाजप आता 2029च्या निवडणुकीपर्यंत कसा कमी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच 2029 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार की नाही हे तर येणारा काळ आणि जनताच ठरवणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, 2029 मध्ये कोणता नेता पंतप्रधान बनेल? कमेंट करून नक्की सांगा.